नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश प्रायमर ही हासुरे प्रायमर बुक आहे. तर अल्फाबेटपासून आपण सुरू करणार आहोत, परंतु त्यापूर्वी थोडंसं डिटर्मिनेशन, सकारात्मक विचार यासाठी 1 मिनिट मी तुम्हाला काही माहिती सांगतो आहे. कोणतीही महत्त्वपूर्ण गोष्ट करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आपली सकारात्मक भूमिका तर असलीच पाहिजे. दृढ संकल्प आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. दृढ संकल्प आणि सकारात्मक विचार आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. जर लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकायची असेल आणि शिकवायची असेल तर घरच्या प्रमुख व्यक्तींनी मुलांच्या इंग्रजीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून सुविचार आहे, द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. होय मित्रांनो, पालक मित्रांनो, मुलींच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, कारण आज शिक्षण क्षेत्र हा पैसा कमावण्याचा धंदा आणि व्यवसाय झालेला आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हे समजू नका की तुमचे मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून त्यांना खूप इंग्रजी येते, या भ्रमात राहू नका. आता आपण इंग्लिश प्रायमरी म्हणजेच प्राथमिक स्तरावर ज्या गोष्टी आपण सुरुवातीला शिकणार आहोत त्या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि आपल्या मुला-मुलींना प्रतिभा संपन्न, बुद्धिमान आणि सृजनशील बनवूया. आणि इंग्रजीची सुरुवात अल्फाबेटने करूया. तर ठीक आहे, आता आपण या पुस्तकाबद्दल थोडासा विचार करू आणि मुलांना टॅलेंटेड कसं बनवायचा, प्रतिभा संपन्न कसं बनवायचा, मुलं कोणत्या गोष्टीत कमी पडतात, त्या सगळ्या गोष्टी भाषण प्रवचनाच्या माध्यमातून वेगळ्या मी सांगणार आहे. त्या पण तुम्ही पाहायच्या. परंतु आता याकडे लक्ष देऊ. अल्फाबेट म्हणजेच ज्याला आपण ABCD म्हणतो. तर कोणतीही अशी पुस्तक किंवा ही पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामध्ये, प्रायमरी पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, तर 4 लाईनच्या मध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स असे 2च, लहान मोठ्याच 2च, फक्त 26 अक्षर आहेत. आपल्या मराठी हिंदी सारखे 49 डबल नाही, 26 अक्षर आहेत. आणि ह्या 26 अक्षरामधून पहा, या सुरुवातीच्या अल्फाबेट ज्याला आपण मराठीमध्ये मुळाक्षर म्हणतो, याच्यामधूनही 5 स्वर आहेत आणि 21 व्यंजन आहेत. A-I-O-U हे स्वर ज्याला आपण इंग्रजीमध्ये वॉवेल्स म्हणतो, आणि त्यानंतरचे उरलेले सगळे शब्द जे आहेत ज्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो, ज्याला आपण व्यंजन म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये कॉन्सोनंट. तर अशा पद्धतीचे 4 लाईनमध्ये कॅपिटल आणि स्मॉल ABCD लिहिल्यानंतर मुलांना मग 1 लाईनमध्ये, त्यानंतर 1 लाईनमध्ये ते बराबर प्रॅक्टिस झाल्यानंतर 1 लाईनमध्ये बराबर ते लिहितात का लाईनशीर, कोणता अक्षर वर जाते, कोणता अक्षर खाली येते, कोणता अक्षर लाईनमध्ये राहते, कोणता कॅपिटल पहिला वाक्याचा केव्हाही पहिला अक्षर कॅपिटलमध्ये लिहितात की नाही. त्याच्यानंतर स्मॉल ABCD ते 4 लाईनमध्ये येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यानंतर हे जे अल्फाबेट आहेत त्याच अल्फाबेटपासून एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. नुसतं ट्युशन आणि इंग्रजी शाळेत पाठवून काही अर्थ नाही आहे. काय नाही शिकत तिथं, खोटं नाही सांगत नाही. 14 वर्षाचा अनुभव आहे. तर अतिशयोक्ती नाही आहे मित्रांनो. खूप फायद्याच्या गोष्टी राहणार आहेत आणि
कमजोरातला कमजोर विद्यार्थी देखील आमच्या गोष्टीकडे लक्ष करणारा जो असेल त्याला टॅलेंटेड, गुणवत्तायित मेरिटमध्ये येतो आणि येतात. तर बघा इथं अल्फाबेटच्या नंतर कोणत्याही पुस्तकामध्ये ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असे प्रत्येक शब्दापासून शब्द कसे बनतात, त्याचे उच्चार, त्याच्या फोटोज, ह्या सगळ्या गोष्टी चित्रामध्ये असतात. तर चित्राच्या माध्यमातून शिकणं खूप सोपं राहते. तर चित्र दाखवून मुलाला कोणत्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्याचा स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ, ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत. बघा की त्या गोष्टी झाल्यानंतर जसे त्याच ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल झाल्यानंतर मग त्याच्यापासूनच आपण जसे मराठीमध्ये काका किकी, कुकू, के काही, कोकाऊ, कमका असे आपण पाठांतर करतो 12 खडी मराठीमध्ये, तसंच इंग्रजीमध्ये देखील त्या 12 अक्षराला, 12 खडीला इंग्रजीमध्ये कसं लिहायचा, ज्याच्यामुळे स्वतःचं नाव, गावाचं नाव, जगाच्या, देशाचं नाव, एकंदरीत जे आपल्याला जसं आपण नाव, गाव जसे आपण लिहितो त्याचे काही स्पेलिंग पाठांतर नसतात, तर ते आपल्याला स्पेलिंग बनवावं लागतात. त्या स्पेलिंग आपल्याला बनवावं लागतात. तर लक्षात ठेवायचं आहे, एकदम सोप्या काम आहे. तर ह्याच प्रायमरी पुस्तकामध्ये त्या 26 अक्षरापासून 12 खडी कशी बनवायची, नाव गाव लिहिण्यासाठी, त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्या गोष्टी मुलांना शिकवायच्या आहे. एकंदरीत 12 खडी पाठांतर झाल्यानंतर, लन झाल्यानंतर मग समोर त्याच पुस्तकामध्ये, प्रायमरी पुस्तकामध्ये जसे मराठीमध्ये जे नाव दिलेले असतात, व्यक्तीचे नाव, तर सरावासाठी पहा, इथं सरावासाठी व्यक्तींचे नाव एवढे सारे दिलेले आहेत, एवढे सारे नाव दिलेले आहेत, व्यक्तींचे नाव दिलेले आहेत. मग काय करायचं आहे मुलांना, आपण पालकांनी काय करायचं, मराठीमध्ये लिहून द्यायचा आणि मुलांना सांगायचं की बेटा याला अल्फाबेट 12 खडीमध्ये लिहिलास, आता त्याच्यावरूनच जसा केदार आहे समोरचा शब्द, तर मग के साठी शब्द काय येणार, तर के साठी पहिला केच येणार, त्याच्यासमोर मग के बनवण्यासाठी याची मात्रा ई लागणार, मग त्याच्यानंतर दा आहे, दा त्याला काय करणार, तर मग डी येणार, मग ये येणार आणि मग केदार, र साठी मग आर येणार. शेवटचे अक्षर जर केदार आहे, र आहे, त्याच्या अक्षर आर नंतर पुन्हा अजून ये लिहिल्या जात नाही सहसा, नाही तर केदारा होईल मग तो. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर मुलांना नाव लिहिता येईल. त्यानंतर व्यक्तींचे नाव, व्यक्तींचे नाव म्हणजे आडनाव, पहिले नाव झाले मग आडनाव, त्याच व्यक्तींचे आडनाव ते सांगायचं. तर लक्षात ठेवायचं आहे, कदाचित केदारचा आडनाव चव्हाण असेल तर मग चव्हाण, चव्हाण, CHAVAN. एकदा सवय लागली मुलांना, त्या गोष्टी करतात, आडनाव. त्यानंतर मग समोर याच पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, राज्य व देशांचे नाव. जसं महाराष्ट्र राज्य आहे, समजला का, आणि देश म्हणजे ज्याला आपण भारत म्हणतो, इंडिया म्हणतो, अशा प्रकारचे जपान, जर्मनी, पाकिस्तान अशा पद्धतीचे जे देश आहेत त्यांचे नाव आणि राज्यांचे नाव कसे लिहायचे त्याबद्दल सराव करून घ्यायचा. नंतर मग त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, इथं अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या घरी पंखा आहे, कार्पेट आहे, आजकाल विहिरीच्या ठिकाणी बोरवेल आहेत, कॅप, राजेशाही कॅप ज्याला आपण हॅट म्हणतो, साधी कॅप असेल त्याला आपण, साधी टोपी असेल त्याला आपण कॅप म्हणतो. तर एकंदरीत घंटीसाठी शब्द काय आहे, बेल आहे, पेन, टाचणी, पेन, निपचा जो पेन असेल,
समजलं का? तो डॉट पेन असेल, बॉल पेन असेल, बाजूला 2 अर्थ दिलेले आहेत. किड म्हणजे करडू, बकरीचा पिल्लू, आणि बाजूला लहान मूल. या दोघांसाठी किड शब्द येतो आहे. एकंदरीत इतक्या सोपी गोष्टी की पालक मित्रांनो, तुम्हाला सहज आपल्या मुलाला घरी बाहेर ट्युशन न लावता जर दररोज 1 घंटा 2 घंटा जरी वेळ दिल्या तर तुमचा पैसाही वाचेल आणि तुमचा मुलगा 100% टॅलेंटेड होईल. खरोखर सांगतो, मी अनुभवातून सांगतो आहे, या गोष्टी ऐकायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मग काय आहे तर हा जसं मडका दिसतो आहे, मातीचा मडका, त्या पॉट शब्द दिलेला आहे. लोंबडी, कोल्हा, पाव शब्द दिसतो आहे. हे झोपडी, हट शब्द दिसतो आहे. याच्या ठिकाणी जरी घर राहिला, हाऊस शब्द येईल, होम येईल. राजेशाही, राजवाडा, पॅलेस शब्द येईल. बाजूला गन, सूट, गन. दिमागाच्या वरची गन काय नाही, दिमागाच्या वरची गन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लक्षात ठेवायचं आहे. मुलांना ताकदवर बनवण्यासाठी अभ्यासाकडे वळवा आपल्या मुलांना. कराटे शिकायला जिममध्ये पाठवून तुमचा मुलगा ताकदवर नाही बनणार. बॉडी बनेल, तंदुरुस्त राहील, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त योगासन केल्यानंतर तंदुरुस्त राहते, फुकटामध्ये मने शांत स्वस्थ राहते. कराटे शिकणारा जेवढे वर्ष जिवंत राहू शकत नाही, त्याच्यापेक्षा 60, 70, 80, 90 वर्ष किंवा 100 वर्षापर्यंत योगासनाच्या माध्यमातून जिवंत असणारे भरपूर लोक दिसतील. अदरवाईज स्वतः कुंफूचा निर्माता ब्रूस ली हा देखील 50 वर्षे ना वाचू शकला. 32-33 वर्षामध्ये म्हणून पावला. कोणत्या कामाची बॉडी आली ते? म्हणून सांगतो आहे की खरा ताकदवर कोण असतो? अभ्यास करणारा व्यक्ती ताकदवर असतो. त्याची शक्ती व्यर्थ जात नाही आणि त्याला आयुष्य पण लाभतो. चला, तर आपल्या मुलांचा आपला भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे, आयुष्य वाढवायला पाहिजे. आपण शेकडो वर्ष सेंचुरी मारायला पाहिजे. त्यासाठी आता समोर काय आलेलं आहे? चार्ट आलेला आहे. हेच बॉडी, ज्याच्यावरती आता मी बोललो बॉडी. संपूर्ण जे नाव आहेत, सगळे नाव आपल्या बॉडीचे, ऑर्गनचे, त्याचे इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, चित्रासकट दिलेले आहे. लवकर समजतात ह्या गोष्टी, लवकर समजतात. नंतर पहा की इथं फ्रूट्स काय दिलेले आहेत? फ्रूट्स. बरोबर लक्ष द्या, जास्त वेळ नाही घेणार. 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगतो आहे. तर हे फ्रूट्स पहा. आता एक गोष्ट सांगून देतो अजून तुम्हाला, आहे माझ्याकडे. हे एवढी मोठी डिक्शनरी बनवणारा सलाम चाऊस, एवढी मोठी डिक्शनरी. आता यांनी ह्या डिक्शनरीमध्ये मराठीमध्ये सांगितलेलं आहे, इथं ह्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे की फ्रूट, हे जे फ्रूट्स आहेत याच्यामध्ये जो जामून आहे, समजला का? जामून जो आहे, डझनभर डिक्शनऱ्या विकत घेतल्या, डझनभर, कदाचित ट्रकभर घेतल्या असेल. परंतु डझनभर डिक्शनऱ्या घेऊन, ट्रकभर डिक्शनऱ्या घेऊन या साहेबांना, एवढ्या अक्कलवान साहेबांना जामून शब्द नाही मिळाला. जामून 2 रुपयाच्या चार्टमध्ये पण येते जामून. आणि ह्या लहानशा प्रायमरी एवढ्या 30-40 रुपयाच्या छोट्याशा पुस्तकामध्ये, डिक्शनरी नाही, साधी पुस्तक आहे, याच्यामध्ये हा शब्द दिलेला आहे. तर पहा, दिमागाचा जरी वापर केला तर याच्यामध्ये, या छोट्याशा पुस्तकामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतील. परंतु शेवटी कदाचित डझनभर डिक्शनऱ्यामध्ये नसती नाही मिळाला, पाहण्यामध्ये मिस्टेक झाली की कदाचित अजून काही मिस्टेक असेल. परंतु तरी देखील हे व्यक्ती एक सुप्रसिद्ध इंग्रजी शिकवणारे व्यक्ती बनतात आणि भरपूर मोठमोठ्या पुस्तका लिहितात. आज नामांकित व्यक्ती महाराष्ट्राचा सलाम चाऊस आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही देखील आतापासून, लहानपणापासून आपल्या प्रतिभासंपन्न, अत्यंत महत्त्वपूर्ण बुद्धीकडे लक्ष केंद्रित केल्या तर तुम्हालाही असं बनता येईल. लक्षात ठेवायचं आहे, एव्हरीवन हॅज अ फेअर टर्न टू बी ॲज ग्रेट ॲज ही प्लीजेस. एव्हरीवन हॅज अ फेअर टर्न टू बी ॲज ग्रेट ॲज ही प्लीजेस. हाच थॉट्स आहे. हवं तेवढा समान संधी प्रत्येकाला आहे मान बनण्याची, करण्याची, हा त्याचा अर्थ आहे.
चला, तर मी याच्यासाठी सांगितलेलं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की जरी हे प्रायमरी सुरुवातीच्या गोष्टी मी सांगत असलो, यांच्यासारखा मी तज्ज्ञ आणि प्रसिद्ध व्यक्ती नाही आणि मला प्रसिद्धी काय नको आहे, मी प्रसिद्धीच्या मागे धावत नाही, तर मला विद्यार्थी घडवायचे आहेत, विद्यार्थ्यांसाठीच माझे जीवन समर्पित आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत एक एक सांगितलं की अशा पद्धतीचं या पुस्तकामध्ये काय आलेलं आहे. फ्रूट्स, सगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत, फ्रूट्स आहेत, त्याला इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे आणि त्याला मराठीत काय होते याचा रिव्हिजन घ्यायचं आहे. थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये करतो आहे. आता समोर काय आहे, व्हेजिटेबल्स, भाजी सगळ्या प्रकारचं दिसते जाते. ते भेंडी आहे, कांदा आहे, गाजर आहे, मुळा आहे, अद्रक आहे, लसूण आहे, ज्याला आपण गार्लिक म्हणतो, समजलं का. मिरची आहे, चिलीज म्हणतो आपण, एक वचन अनेक वचन. काकडी आहे, कुकुंबर, गार्लिक आता सांगितलं, लसूण, पंपकिन, भोपळा ज्याला आपण पोहळा म्हणतो बाजूला, बिटर गोर्ड, कारला, बिटर गोर्ड हा इकडे कारला आहे. इकडे जो हा दिसत आहे हा स्वीट पोटॅटोज आहे, ज्याला आपण रताळे वगैरे म्हणतो. बाजूला बॉटल गोर्ड, बॉटलसारख्या आकाराचं जो लवकी, बॉटलसारख्या आकाराचं जे लवकी असेल त्याला बॉटल गोर्ड म्हणायचं. तर अशा पद्धतीच्या ज्या भाजीपाल्यासाठी किंवा अत्यंत महत्त्वाच्या पालेभाज्यासाठी असणारे शब्द ते समोरच्या पेजवर दिलेले आहेत. एक एक गोष्ट जे आहे प्रायमरी म्हणजेच एकंदरीत KG1 KG2 नर्सरीपासून, बरोबर लक्ष द्या, KG1 KG2 नर्सरीपासून तर मग 4th पर्यंत, चौथ्या वर्गापर्यंत कसं मुलांना शिकवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगत आहे. म्हणजे भाषण प्रवचन देत आहे, तर या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. समोर आलेले आहेत फ्लावर्स, कोणत्या फुलांना काय म्हणतात समजलं का. नाहीतर नाही याला फुलांच्या नाव समथिंग फ्लॉवर म्हणून टाकायचं, समथिंग फ्लॉवर्स कोणता तरी फुल आहे. परंतु नाव माहीत असलं तर तुम्हाला परफेक्ट त्या फुलांचं नाव सांगता येईल इंग्रजीमध्ये. नंतर बर्ड्स आहेत, पहा, गावरानी, जंगली बर्ड सगळे मिक्स आहेत हे सांगायचं. पहिला जबरदस्त पक्षी ईगल आहे, बाजूला कॉक त्याला आपण कोंबडा म्हणतो, बाजूला हेन आहे कोंबडी म्हणतो, पॅरेट सगळं, इकडं नॅशनल पक्षी मोर सगळं आहे ते इंग्रजीमध्ये सांगा. आता तुम्ही शिकवा का नाही सर, इकडे पहा, शिकवायला गेलं हे KG1 KG2 नर्सरीपासून तर 4th पर्यंत मला हे सांगायचं आहे. ह्या लहान लहान जरी गोष्टी दिसत असल्या तरी ह्याच गोष्टी 10-15 मिनिटाच्या ऐवजी वर्षभरामध्ये जरी याच्यावरती भाषण प्रवचन सगळ्या गोष्टी शिकवत राहिलं तरी न संपणारे आहेत. सोपं काम नाही आहे, करणं सोपं आहे. सुरुवातीला असं बोलणं सोपं आहे, केल्यानंतर बोलणं सोपं आहे. परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टी मी सांगून राहिलो त्या गोष्टी 10-15 मिनिटामध्ये जे सांगतो आहे शॉर्ट फॉर्ममध्ये करायचं कसं, मुलांना घडवायचं कसं, त्या गोष्टी तुम्हाला घडवायच्या आहेत. अदरवाईज इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी शाळेमध्ये जाऊ नये मुलं का शिकत नाही, हे मुलं कमी का पडतात, असंच तुमच्या मुलांच्या होणार आणि असे होऊ नये यासाठी हे व्हिडिओ बनवून मी पाठवत आहे. एक एक गोष्ट सांगत राहणार. तर तेच म्हटल्याप्रमाणे इट टेक्स 20 years टू मेक अन ओव्हरनाईट सक्सेस. एका रात्रीतून यशस्वी होण्यासाठी 20 वर्ष लागतात. याचा अर्थ काय आहे, तर 20 वर्ष मेहनत केल्यानंतरची जी रात्र येते ना त्याच्यातून यशस्वी होते. आता मला 14 वर्ष झाले, समजलं का. ग्रॅज्युएशन केल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर हे लहान लहान गोष्टी मला समजत नव्हत्या, अशी स्थिती होती. नुसतं पास होणं म्हणजे तसा नसते. पास तर कोणालाही करता येते, ज्याला WHAT वाट म्हणता येत नाही तोही मुलगा पास झालेला आहे 10व्या वर्गाचा, मी स्वतः पाहिलेला आहे. काय आश्चर्याची गोष्ट आहे. तर परीक्षा पास करणं म्हणजे काय मोठी गंमत नाही आहे, मोठी खेळ गंमत नाही आहे, एकदम सोपं काम आहे, समजलं का. परीक्षा नाही ठरू शकत, जीवनाचे मुलांनी बांधवावी कला आणि सावळावा तोल. दुर्दम्य कडा भेदण्याची ठेवा दुर्दम्य अभिलाषा, मग येणारच नाही तुमच्याकडे निराशा, असे मुबारक शेखने म्हटलेलं आहे. तर एकंदरीत आता व्हिडिओज एंडिंग करण्याच्या मार्गावर आपण आहोत. समोर आता मी सांगतोय तुम्हाला पक्षी झाले, बाकीचे जे प्राणी आहेत 2 प्रकारचे प्राणी आहेत, जंगली आणि गावरानी, त्याच्याकडे आपल्या मुलांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर किडे मकोडे ते पण दिलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. इथं खाली जलचर प्राणी आहेत. वास्तविक पाहता पृथ्वीपेक्षाही जास्त प्राणी जलावरणामध्ये, समुद्रामध्ये, पाण्यामध्ये राहणारे पक्षी आहेत.
जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, याकडे इथं दिलेला आहे. इथं मग व्हेकल्स वगैरे सगळ्या प्रकारचे जे आहेत, बैलगाडीपासून तर रिक्षा सगळ्या, ते सांगायचं आहे चित्राच्या माध्यमातून ह्या ॲक्टिव्हिटीज, ॲक्शन सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे दिलेले आहे. त्यानंतर मुलांच्या ॲक्टिव्हिटीज सगळे जे दिसत आहेत इथं करताना, त्याला डान्स करताना काय म्हणतात, तर टू डान्स म्हणजे एकंदरीत काय आहे, क्रियापदाचा वापर कसा करायचा. आपण जे क्रियापदाचा 5 मिनिटाचा भाषण, 5 मिनिटाचा क्रियापदाबद्दल सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहायचा. 5 मिनिटाच्या क्रियापदाचा हा जो चार्ट आहे क्रियापदाचा अवश्य पाहायचा तुम्ही. तर त्यानंतर पदापासून छोटे छोटे जे गोष्टी आपल्याला करायच्या शिकायच्या त्या दिलेल्या आहे. इथं पण ते समोरच्या गोष्टी, झाडूवाला, हा जसा वॉशरमॅन वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या व्यक्ती काय करते, एक एक गोष्ट कळली पाहिजे की कोणत्या गोष्टीसाठी कोणता इंग्रजी शब्द वापरायचा आहे. पशु पक्षी प्राणी सगळ्या गोष्टींसाठी कोणता शब्द वापरायचा, वाक्याची रचना कसं करायची, त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला लक्ष असलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा अजून सांगितलेलं आहे की आता आपला विषय नाही आहे इंग्रजीचा, परंतु इंग्रजीमध्ये 1 2 3 4 10 पर्यंत, आणि त्याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग, 1ची स्पेलिंग, इकडे फिगर, इकडे त्याची स्पेलिंग, ह्या पण गोष्टी दिलेल्या आहेत. आणि समोर जे अत्यंत महत्त्वाचे टेबल, जसे 1 to 1 से लेके 100% आणि 1 to 100 आणि 1 ते 100 पर्यंतचे सगळे शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत. ते त्याच्या स्पेलिंग 1 पासून तर 100 पर्यंतच्या स्पेलिंग ते दिलेले आहेत, जे गणितासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. आणि अजूनही महत्त्वाचं आहे की एका संख्येला काय म्हणतात, 2 संख्या असली तर का म्हणतात, 2 संख्याचं वाचन कसं करायचं. समजा 1 वर जरी शून्य असेल तर त्याला दशक म्हणजे 10 म्हणतात. समजा 1 वर जरी 2 शून्य असतील त्याला शतक म्हणजे 100 म्हणतात. अशा पद्धतीनं कोटी, 10 कोटी, अब्ज, 1 अब्ज, म्हणजे एकंदरीत लहान वयामध्येच KG1 KG2 नर्सरी पासून तर 4th पर्यंत, 4थ्या वर्गापर्यंत, म्हणजे या 7 वर्षामध्ये जर एवढी जरी माहिती बराबर मुलांच्या मनामध्ये रुजवली आणि त्या गोष्टी त्याला समजावून सांगितलं, पहिल्या वेळेस नाही समजणार, पुन्हा पुन्हा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच त्या गोष्टी समजतात. आणि म्हणूनच our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time. असं इंग्रजी थॉट्स आहे. तर मला हे सांगायचं आहे की ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे प्रायमरीबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मग समोरच्या गोष्टी पण 1 by 1 समोरच्या गोष्टी सांगणार. तर आता इथं मी मात्र हा विषय थांबवतो आहे. दॅट्स ऑल.